गजानन महाराजाच्या चरणी नतमस्तक होतो। आदरणीय महाराज, गुंटूरचे सर्व रहिवासी, मुंडकर कुटुंबीय, मोहनराव मुंडकर सर, एकलारची महाराज, माझे मित्र दादाराव आगलावे, सर्व माता भगिनी, मुंडकर सरांचे सर्व बंधू, मी 1988 साली या गावात मुंडकर सरांच्या आईला बघायला आलो होतो रात्री। असं होतं की शेवटची घटका आणि आज त्यांची आई 110 वर्षाची आहे। हे मोहनराव मुंडकर आणि त्यांच्या बंधूने आईची केलेल्या सेवेचं प्रतीक आहे। आणि जवळपास 38 वर्षानंतर त्यावेळेस मला गोविंदराव गुरुजी त्यांची आज आवर्जून आठवण येते। त्यावेळेस गुंटूर वेगळा आणि आज पूर्ण बदललेला एवढं सभागृह पाहून माझं मन भरून आलं। महाराज एक खूप सुंदर कीर्तन चालू आहे, तुम्ही गावकऱ्यांनी भरभरून माझा सन्मान केला। शिंदे सर, मी खरं म्हणजे तुमचं ऋण व्यक्त करतो। आज या आजच्या काळामध्ये असे भागवत, कीर्तन, सप्ते, पारायण हे एवढं सगळं गर्दी पाहून अगदी खूप अत्यानंद होतो। नाहीतर समाजाची काय परिस्थिती आहे ते सगळ्याला माहीत आहे। जवळपास 10,000 सर्पदोष रुग्ण या 40 वर्षात वाचवण्याचा योग आला। महाराज, कुत्र्याच्या लाळेत विष असतं, विंचवाच्या नांगेत असतं आणि सापाच्या दातात असतं। माणूस असाच एक प्राणी आहे की त्याच्या हृदयात विष असतं। सापाचं विष उतरवायला आमच्याकडे औषध आहे, पण माणसाचं विष उतरवायला महाराजांसारखं कार्य करत असतात लोक। म्हणजे आदमी में जहर इतना भर गया है कि विषधरों का सारा वंश डर गया है। एक दिन तुम जरूर सुनोगे कि आदमी के काटने से सांप कोई मर गया है। म्हणजे माणूसच एवढा विषारी झालाय। परिस्थिती आता सगळीकडं म्हणजे हिंसाचार, दंभाचार, भ्रष्टाचार, स्वैराचार या 4 आचारामध्ये समाज बुडून जातो की काय अशी भीती निर्माण झाली। आज एवढ्या माता भगिनी इथं आहेत। खरं म्हणजे मुंडकर गुरुजींचं त्या मातोश्रीचं एवढं प्रदीर्घ आयुष्य लाभलं। दवाखान्यामध्ये परिस्थिती फार भयानक असते महाराज, मायबापाला दाखवायला कोणी तयार नसते। आजकाल म्हातारी माणसं म्हणजे टाकाऊ माणसं झालीत। मी रोज दवाखान्यात बघतो, खेड्यामध्ये, शहरामध्ये, पण गरीबातला गरीब शेतकऱ्याचे आई वडील चांगले आहेत आणि शिकलेलेच बदमाश राहतात आणि त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात राहतात। बरोबर आहे का? खरं म्हणजे लोक देव 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 करत साधं जग पालतं घालतात। माय बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे। पण परिस्थिती भयानक आहे। बाप एकीकडे राहतो आणि माई एका भावाकडे राहते। एका भावानं माईला वाटून घेतलं, एका भावानं बापाला वाटून घेतलं। अमिताभ बच्चनच्या आईच्या स्मरणार्थ एक कवी संमेलन होतं महाराज। एक तरुण पोरगा उठला, त्याने कविता म्हटली की बूढ़ी माँ को 2 बेटे थे, बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक ऊपर रहता था, एक नीचे रहता था। बूढ़ी माँ 15 दिन ऊपर रहती थी, 15 दिन नीचे रहती थी। जब 31 का महीना आता था तो बूढ़ी माँ भूखी रहती थी। परिस्थिती फार भयानक आहे। हे सत्य बरं का, हे तुम्हालाही पटतंय। हे मला तुमच्या चेहऱ्यावरून मला लक्षात आलंय की हे आई वडिलांची सेवा करणारे, खरं म्हणजे मोहनरावचं त्यांचे बंधू, आता हे कुटुंब माझ्याशी कनेक्टेड आहे। अहो 110 वर्ष माणसाला आयुष्य मिळणं म्हणजे इनडायरेक्ट त्यांच्या मुलांनी, त्यांच्या पुढच्या पिढीने केलेल्या सेवेचं ते सर्टिफिकेट आहे। त्याला वेगळं सांगायची गरज नाही। पण आज या ठिकाणी एवढं अध्यात्म आणि म्हणजे माणूस जन्माला कसा आलो हे विज्ञान सांगते, स्त्री अधिक पुरुष, पण मी जन्माला का आलो हे अध्यात्म सांगते। का आणि कसा, कसा तर सगळ्या जगाला माहित आहे। पुनरुत्पादन हा निसर्गाचा नियम असतो आणि आज परिस्थिती एवढी भयानक आहे की शेवटी अध्यात्म म्हणजे काय महाराज, तुम्ही समाजाचं विष उतरवताय, मी सापाचं विष उतरवतोय।
आणि टीव्ही काय काय धुमाकूळ आहे, संध्याकाळी काय काय असते ते सगळं तुम्हाला माहित आहे, त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. अहो शेवटी अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे साधं सोपं सरळ राहणं. अध्यात्म म्हणजे कनिष्ठ आणि ज्येष्ठांचा आदर करणं. अध्यात्म म्हणजे आईवडिलांचा मानपान करणं. अध्यात्म म्हणजे आईवडिलांची सेवा करणं. अध्यात्म म्हणजे गरजूला मदत करणं. अध्यात्म म्हणजे मला दिलेली नोकरी, डॉक्टर, शिक्षक, नेता, अभिनेता, अधिकारी, पदाधिकारी प्रामाणिकपणे करणं. अध्यात्म म्हणजे मी कुणाला न फसवणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथ वाचणं. अध्यात्म म्हणजे साधं सोपं सरळ राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथ वाचणं, आणि ग्रंथ समजला की संत समजतो, आणि संत समजला की आपोआप भगवंत समजतो. तर ग्रंथ, संत आणि भगवंत हे असं त्रिसूत्री कार्यक्रम आहे. तुम्ही माझा सत्कार केला. माझी सत्कार काय असं केवळ शालीचा ढीग आणि हाराचा ढीग घेऊन येत नाही, तो आचारसंहितेचं ओझही घेऊन येतो. जान, भान आणि मान. परवा दिल्लीला मी राष्ट्रपतींना भेटलो, पंतप्रधान भेटले अनेक, की सर्पदंशाचं कार्य, आपल्या या कार्याची राष्ट्रपतींनी दखल घेतली. नाहीतर महाराज सर्पदंश साप चावतो गरीबाला, मोठ्याला थोडीच चावतो. त्याच्याकडे धड पैसे राहत नाहीत, साधनं राहत नाहीत, अंधश्रद्धा राहत नाहीत. मी महाराजांना एक विनंती करतो, महाराज असे 10 महाराज आहेत की ज्या महाराजांना साप चावला आणि माझ्या हातून त्यांना सेवा द्यायची संधी आली आणि त्यांना जीवनदान मिळालं, तर मी त्या महाराजांना असं मागितलं की तुम्ही मला फीस देऊ नका. तुमच्या प्रवचनामध्ये तुम्ही अंधश्रद्धेवर प्रहार करा. एखाद्याला साप चावला तर जवळच्या डॉक्टरकडे जा, भोंदू बाबाकडे जाऊन स्वतःचा जीव देऊ नका, असे मी त्यांना आवाहन करतो. आणि मागच्या वर्षी मला केंद्र सरकारने एका महाराजांचा व्हिडिओ मागितला, तांदळीच्या महाराजांचा, स्वतः नाग चावलेले वाचले आणि जनतेला ते मार्गदर्शन करतानाचा व्हिडिओ तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचला. कारण महाराजांच्या शब्दात ताकद असते. आज इथं 1000 लोक आहेत. तुम्ही जर सांगितलात की साप चावला तर भोंदू बिंदू काही नाही, 80% बिनविषारी राहतात, 20% विषारी राहतात. प्रतिविष हाच त्याला उपाय आहे. आम्ही तर करतोच, पण महाराजांनी जर केलं तर खूप मोठं समाजकार्य होऊ शकतं. माझी परिस्थिती आहे, सर्पदंश रुग्णाला कधीही म्हणजे त्याला आवाज नसतो. आपल्या देशात ते धोंडगे साहेब मला फार आठवतात की त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या तोंडाला मुंस बांधायचे. म्हणजे ज्याला आवाज नाही त्यांना त्यांचा आवाज व्हा, व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस. तर आज खेडी सुधारत आहेत. एवढं मोठं खरं म्हणजे किती सुंदर सभागृह आहे, रस्ते आहेत, ते मंदिर आहे. गोविंदराव गुरुजीला जाऊनही आज 35 वर्ष झाले, पण माणसं गेली तरी आठवणीचा ठेवा, आठवणीत ठेवा. आजच्या आठवणींना वाटो कालच्या आठवणीचा हेवा. हे मुंडकर कुटुंब आणि गावातले अनेक लोक मला आल्याला सांगितलं की तुमच्या हातून एक मुलगी वाचली, कितीतरी वाचले, माझ्या हातून 10,000 वाचले. मी माझ्या लक्षातही राहत नाही, पण ते मला मानतात. एका गावात गेलो, महाराज त्याला मण्यावर चावला होता, एकुलता एक मुलगा, आणि आई वडिलांनी रात्री 3 वाजता सांगितलं की तो गेलाय, डेड आहे. मी त्यावेळेस तरुण होतो. त्या टेम्पो जाऊन मी त्याला खाली आणलं आणि 42 तास आम्ही त्याला फुग्यावर ठेवलं श्वास. 42 तासानं तो चांगला उठून बसला. 10 वर्षाचा होता. 10-12 वर्षांतर मला लग्नाला त्यांनी आग्रहानं नेलो, गोनारचा मुलगा तो. आणि मी पाहतो की त्यांनी त्याच्या देवघरात माझा फोटो बिटो ठेवलाय. मी म्हणलं बाबा रे फोटो ठेव, हार बीर घालू नको आताच, कारण मला अजून काही लोकांना वाचवायचंय. पण सारांश असा की गरीब माणूस कदाचित पैसे देत नसला तरी डॉक्टरला हृदयात जागा देत असतो. इतका तो खरं म्हणजे प्रामाणिक माणूस असतो. मी शहरात, मी MD झाल्यानंतर आलो, पहिला MD मराठवाड्यातला. लोक मला हसायचे, MD झाला आणि खेड्यात जाऊन बसला. पण मला याची जाणीव आहे की मी आज ग्रामीण भागात आहे. माझा खिसा रिकामा असेल पण हृदय भावनेनं ओथंबून भरलेला आहे. मी जर शहरात राहिलो असतो तर कदाचित माझा खिसा एवढा मोठा दिसला असता, पण हृदय रिकामं राहिलं असतं. मी राष्ट्रपती भवनापर्यंत गेलो. माझी आई, आमची गरीब परिस्थिती होती,
ती भाजीपाला विकायची आणि भाजीपाला विकत आणून ती मला पुस्तकं घेऊन द्यायची 1ली ते 4थी, आणि माझ्या शिक्षणाचं खरं गमक तिच्या त्या टोपल्यात दडलेलं होतं. नंतर पुढे मी औरंगाबाद, तर या सर्व कार्याचं श्रेय माझे आई वडील, माझी पत्नी, माझे गुरुजन, मला ज्यांनी शिकवलं, आणि साहेब तुमचा हातगुण आणि आमचं नशीब असं म्हणणारे माझे सर्व रुग्ण, या सर्वांना मी याचं क्रेडिट देतो. कुठलाही एकटा माणूस हे करू शकत नाही, हे सांघिक यश आहे. आणि शेवटी एक प्रार्थना करतो महाराज, की अहंकाराचा रोग न लगो मजला, की अहंकाराचा रोग मला लागू नये अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.